आज आपण सोडवणार आहोत सेशन 50। तर सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर जायचं आहे। लॅबवर क्लिक करा। त्यानंतर याच्यात टायपिंगची प्रॅक्टिस दिलेली आहे, तर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्याला। टायपिंग प्रॅक्टिस मध्ये जा आणि याच्यामध्ये तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर ते सेव्ह करायचं आहे। येस करा। एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि एंड एक्झाम हे नाव टाकल्यानंतर इथून कन्फर्म बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं टायपिंगची प्रॅक्टिस झालेली आहे। मराठी करून घ्या तुम्ही। नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग याच्यातून सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश ऑप्शन वापरून तुमचे आउटलुक कॉन्फिगर क्रिएट करा म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे बघा, न्यू कॉन्टॅक्ट। नेक्स्ट, तुमच्या ईमेल ड्रॉप मध्ये कॉन्टॅक्ट कुठून ऍड करता येऊ शकतात म्हणत आहे। तर कुठून ऍड करू शकता बघा आपण, तर त्याचं उत्तर आहे न्यू ईमेल वर जाऊन क्लिक करून। त्यानंतर नेक्स्ट, तुमचे स्वतःचे ईमेल कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करण्याकरता तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन आपण वापरू शकतो, तर त्यासाठी न्यू आयटम वर क्लिक करावं लागेल आपल्याला। नेक्स्ट, एखाद्या ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट ऍड करण्याकरता डॅश डॅश हा योग्य ऑप्शन राहील म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन योग्य राहील, त्याचं उत्तर आहे बघा, ऍड मेंबर आहे। नेक्स्ट, ग्रुपमधील सर्व मेंबर्सना ईमेल पाठवण्याकरता तुम्ही कोणता ऑप्शन वापराल म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन वापरावा लागेल आपल्याला, तर न्यू ईमेल वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर येस करायचं आहे, गो टू होम वर क्लिक करा। तर बघा आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। तर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे, तर स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा। तर पहिला क्वेश्चन बघा, वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी डॅश डॅश या सॉफ्टवेअरचा वापर करा म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग। मागील डॅश डॅश वर्षामध्ये तुम्ही न वापरलेल्या फाईल अथवा डॉक्युमेंट डिलीट करणे योग्य आहे म्हणत आहे। त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तुम्ही खांदे पाडून बसला अथवा ताठ बसला नाही तर यामुळे डॅश डॅश होऊ शकतो म्हणत आहे। तर मान अवघडणे हा होऊ शकते। त्यानंतर बघा, डिस्प्ले स्क्रीनच्या डॅश डॅश कलर टेम्परेचरमुळे डिस्प्लेतील निळ्या रंगाचे उत्सर्जन वाढते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे बघा, मध्यम आहे। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। तर बघा आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे। नंतर बघा आपल्याला नॉलेज चेक 2 सोडवायचा आहे, तर नॉलेज चेक 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर इथे स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड, सॉर्ट, फिल्टर किंवा ग्रुप करता यावे म्हणून आउटलुक डॅश डॅश ऑफर करते म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला कलर कॅटेगरी ऑफर करते। जेव्हा तुम्ही ईमेल साठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर त्यावेळेस बघा ईमेल त्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट केली जाते, हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। अप्लाय केलेल्या कॅटेगरीज काढून टाकण्यासाठी डॅश डॅश वर क्लिक करावं लागेल म्हणत आहे। तर अप्लाय केलेली कॅटेगरी काढून टाकण्यासाठी क्लिअर ऑल कॅटेगरीवर क्लिक करायचं आहे। पुढीलपैकी कोणती इमेज ब्लू कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज केलेल्या इमेजचे प्रतिनिधित्व करते ते ओळखा म्हणत आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। अशा प्रकारे नॉलेज चेक 2 आपलं झालेलं आहे सोडवणं। त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा पूर्ण झालेलं आहे आपलं, पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेले आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 3 सोडवायचा आहे, तर नॉलेज चेक 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करून आपली एक्झाम स्टार्ट करायची आहे। याच्यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन बघा, जर तुम्ही पर्सेंट कंप्लीट मध्ये 25 एंटर केले तर स्टेटस जरी नॉट स्टार्टेड असे सेट केले असले तरी ते डॅश डॅश असे आपोआप प्रदर्शित केले जाते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर इन प्रोग्रेस आहे। आउटलुक टास्क म्हणजे काय म्हणत आहे, तर आउटलुक टास्क म्हणजे एक वैयक्तिक ऍक्शन घेण्याचा आयटम्स आहे। MS वर्ड वापरूनच वर्ड डॉक्युमेंट पाठवण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्या फॉलो करायला पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी बघा फाईल टॅब मध्ये जाऊन शेअर करायचं आहे। तुम्ही तुमची न्यूजलेटर्स आउटलुक ईमेलद्वारे डॅश डॅश फॉर्मॅटमध्ये पाठवण्याचा पर्याय निवडू शकता, कारण ते अधिक सोयीस्कर असते म्हणत आहे।
तर त्याचं उत्तर बघा, त्याचं उत्तर आहे पीडीएफ. येस आय एम वर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण क्वेश्चन्स बरोबर आलेले आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. तर याच्यातनी बघा 5 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स लावा इथून. ब्लँक एक्सेल शीट ओपन करा. सेल नंबर C2 सिलेक्ट करा. त्यामध्ये तुमच्या कंपनीचे कॉन्फ्लिक्ट ऑफ IT सर्व्हिस हे नाव एंटर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यातून आपल्याला एक्सेल सर्च करायचं आहे. एक्सेलची फाईल घ्या. याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि C2 मध्ये जाऊन आपल्याला काय नाव टाईप करायचं आहे. C2 मध्ये आपल्याला बघा हे नाव टाईप करायचं आहे. तर हे नाव कॉपी करून घ्या. C2 मध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव टाकायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दाखवण्यात आलेल्या वर्कशीट मधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅब प्रूफिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शनचा याचा वापर करा म्हणत आहे. तर रिव्ह्यू टॅब मध्ये जा आणि त्यानंतर स्पेलिंग वर क्लिक करायचं आहे. येस करा आणि याला चेंज ऑल ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन, दिलेल्या वर्कशीट मध्ये C3 सेल सिलेक्ट करा. त्याला अनरॅप करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर C3 ला सिलेक्शन करून घ्या. तर पहिले C3 वर आपल्याला जायचं आहे. C3 ला सिलेक्शन करा आणि इथून अनरॅप करायचं आहे रॅपच्या फंक्शन वर जाऊन आणि त्यानंतर सबमिट करा. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर सेल्स रिसिप्ट नावाने सेव्ह करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर जे नाव द्यायचं आहे मी ते नाव पहिलेच कॉपी करून घेतो. त्यानंतर फाईल टॅब वर जायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲज वर क्लिक करा. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव मी कॉपी केलं होतं ते पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आहे. येस करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जा. एक्सपोर्ट वर क्लिक करा. क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला नाव द्यायचं असेल तर देऊ शकता आणि त्यानंतर आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअर सेल्फ झालेलं आहे पूर्ण सोडवणं. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स आहे. इथून स्टार्ट करा पहिला क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन बघा, इनबॉक्स मधून महत्वाची मेल शोधण्याकरता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरता कॅटेगरी जी आपल्याला मदत होते. तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल आली आहे. तुम्हाला तुमच्या संदर्भाकरिता ही मेल ब्लू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे. म्हणून मेलला ब्लू कलरची कॅटेगरी अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला इनबॉक्स मधून मेल पटकन पाहता येईल म्हणत आहे. तर कल्पेश नावाच्या या मुलाचं नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीज वर जायचं आहे आणि याच्यातून ब्लू कॅटेगरी घ्यायची आहे. करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. दुसरा क्वेश्चन बघा, तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा करायचा आहे. म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून या मेलला फ्लॅग असाइन करा म्हणत आहे. तर अक्षय या मुलाच्या ईमेलवर क्लिक करायचं आहे. फॉलोअप वर क्लिक करा आणि ते टुडे वर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन सुद्धा झालेले आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर सगळ्यात शेवटचा बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे इथून. तर त्याच्यावर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. त्यानंतर बघा रॅमला कायमस्वरूपी किंवा अस्थिर स्टोरेज मानले जाते म्हणत आहे. तर चूक आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम आपल्या संगणक प्रणालीवर आक्रमण करू शकणाऱ्या व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम पासून आपल्या संगणक प्रणालीचे रक्षण करतात म्हणत आहे. तर बरोबर आहे.
युनिक्सची ही आवृत्ती एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी विंडोजला पर्याय आहे म्हणत आहे, तर लिनक्स आहे. प्रेझेंटेशन मध्ये एका स्लाइडवरून दुसऱ्या स्लाइडवर कसे जाते हे एनिमेट करण्यासाठी स्लाइड टेम्पलेट वापरले जाऊ शकतात म्हणत आहे, तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन 50 पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे आपले इराचे सेशन सुद्धा पूर्ण झालेले आहे.